डोका दुखतय. 3 वर्ष अगोदरीला खूप फिरवलेली आहे. 6 वाजता सोडले. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय कारण की टाइमच नव्हता. इकडे म्हणून पोलाड भाई बोलला, भाई खूप दिवस आपला ब्लॉग नाही झाला, आज ब्लॉग यायलाच पाहिजे. क्या पोलाड भाई? पोलाड भाई का दोस्त आज पोलाड भाई के साथ है. मचाएंगे पब्लिक. पोलाड भाई आपल्याला नाश्ता घेऊन आले. भावांनो आले जार भरायला आणि या भावांनो आपले 100 जार कंप्लीट झालेले आहेत. लावा ताकद कधी पण. पोलाड भाईला की आपण का नाश्ता आहे मग टेस्टिंग. पोलाड भाई आणि पोलाड भाईचा मित्र आपल्याला आज मदत करायला आले खास. मस्तपैकी काल रात्री 12 वाजता झोपलेलो, बोललो उन्हाचा त्रास नाही, मस्तपैकी लवकर झोपलेलं कुठं किती दिवसानंतर. तर भाई मित्र आलं रात्री 2 वाजता ना न्याला, तो डायरेक्ट सकाळी 6 वाजता सोडलो. सकाळी 6 वाजता सोडला, मग झोपलो 1-1.5 तास आणि 8 वाजता उठून परत आपल्या बाटल्या भरायला. नशीब भाई पोलाड भाईची आपल्याला खंबीर साथ असते. भाई फोन केले भाई पोलाड भाईचा फोन असता. हा बोल ना विकी भाई. पोलाड भाई बोललो चला पण तो आज जाने का है. हा भाई बोलतो आ रहा है 10-15 मिनिट. भावानो पावसाने तर काय फुल मजाच केले. लग्न विग्नांचं मांडवेंडो पार डायरेक्ट दुष्काळ केले. आमच्या गावात तर 3-4 लग्न होती भाई. डाय मांडवेंडवा पारल्या त्यांची बिचारांची. हसावा नाही ते ना भाई, पण वातावरण जरा चिल्ड माइंड झाले. आता काय माहीत परत कधी पाऊस पडेल तरी. जार वगैरे भरून झाल्यात. आता मस्तपैकी जाऊन झोपावा, नाही तर बघू टाइमपास कुठे ते फिरावा. क्या पोलाड भाई, तू अभी किधर जाएगा? काय करेगा? यार ते तो बहुत अच्छी लाईफ चालू आहे रे पोलाड भाई. ड्रेसिंग वगैरे चेंज करून चाललो आता फ्लॅटवर. भाई घरी आल्याशिवाय माझा पोट भरत नाही. मस्त की चाय आणि बिस्किट खातो दमदार. बॉटल लाव तोंडाला. हा लगीन करायचं ना तुझा पुढच्या ना. तुमचा पप्पा अंग होता. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. नेहमी करतोय भाजी सर, फिरतो घेऊन फॉर्च्युनर, विकी शेळके लई दिलं दार. तो भाई बाटले डिलिव्हरी करायला 3ऱ्या मजल्यावर घेऊन आले. नाही हो लिप्शी आले. तर मला वाटतं 3ऱ्या मजल्यावर आलो का काय खांद्या घेऊन मरण नाही. चला भावांनो निघालो ना मग अंकित भाईचे बर्थडेला. हा लोकेश भाऊ नुगलू सरकार. आज भावांनो ही गाडी फिरवतय. 2 ते 3 वर्ष अगोदरीला खूप फिरवलेली आहे गाडीला. प्यारी समज गई. खूप वर्षानंतर ही गाडी आज हातात आलेली आहे. कारण की माझी गाडी थोडी बाहेर गेली पुण्याला लग्नाला. हिला थोडा फिरवतो. आधी खूप फिरवली ना. आल्या मस्त की धाब्या हो टोलवता हो. काय आणलंय यक्का आणि हो बादशाह का. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nancy. Happy birthday to you. चला भावांनो चाललो घरी आता. वाजल्यान 2. भेटू उद्या. बाय बाय गुड नाईट. नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी 5 वाजता घरी आले. 11 वाजता उठलो. चालू झाली कामं आणि परत जायचे हल्दीला मम्मीला घेऊन 2-3 ठिकाणी. म्हणजे आजचं शेड्यूल पूर्ण डिझेल वगैरे घेऊन आलो. आता चाललोय घरी जाऊन परत बाटले द्यायला जायचे. त्याच्यानंतर तयारी करत जाणार मम्मीला घेऊन. वगैरे डिलेव्हरी करून झाले. आता जातो मस्त तयारी करतो आणि निघतो डायरेक्ट मम्मीला घेऊन 3-4 ठिकाणी हल्दीला. ड्रेसिंग वगैरे मारून झालेलं आहे झाला. चला आता दुसरीकडे जायचे. बाबू तुला गरम होतंय का? पक्का? तुझं लगीन कधी? काय तुला बर्थडेला काय पाहिजे? शूज नको तुला? कुठलं वालं? कुठलं स्पायडरमॅन वालं?
4-5 हल्दी अटेंड करून आलो. आता घरच्यांना काय काम नाही नेला करतं पनवेलला जायचे. आलो बाई पनवेलला. काय करतेस दोघं पण पक्क कटाळले हो. कटाळले का ना रे तू? लय कंटाळले ना? पण मला वाटलं की रात्रीच येऊ. आता उन्हाची झालं. सगळे हल्दी अटेंड करून आता घरी आले. आता परत संध्याकाळी जायला आमच्या घरी एक आलं दे आणि अजून 2-3 आहेत तिकडे जाईन. आता घरी आले फ्रेश होतो थोडा आणि लगेच बाबूला घेऊन निघतो. त्याला शूज घ्यायचे उद्यासाठी आणि आजसाठी. बघू मिनटं पण घरी बसलो ना. आता चाललोय बाबूला शूज घ्यायला. काय रे बच्चा कुठले शूज पाहिजे? आई आमचा काय बोला नाही. बघू मस्तपैकी झोपलेलो कारण की डोका एवढा दुखत होता ना, एवढा का सांगू नाही शकत. आता पण जावं लागणार आहे कारण की आमची घरची आले दे म्हणून. नाहीतर डायरेक्ट झोपणारच होतो. तयारी बेरी झाली एकदम ओके मध्ये. आता बाबूला घेऊन निघतो डायरेक्ट हल्दीला. कसा दिसतोय मग? दिसतोय का नाही हिरो? बाबूबाईची ड्रेसिंग मस्त जेवढं. लवकरच घरी आलो कारण की खूप भयंकर डोका दुखतंय म्हणून बोललो आज 12च्या आधी झोपा. 12 पण नाही वाजले, 11च वाजले. झोपतो. खूप भयंकर डोका दुखतंय. चला भावांनो, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा.